ठाकरेंच्या 6 खासदारांचं ऑपरेशन टायगर पार पडल्यानंतर आता ठाकरेंचे आमदार एकनाथ शिंदेंच्या रडारवर असल्याची माहिती आहे। ठाकरेंचे 4 आमदार एकनाथ शिंदेंना भेटले आणि 12 आमदार आमच्या सोबत घेण्यासाठी तयार असल्याचं आश्वासन शिंदेंना दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। दरम्यान ही भेट नुकतीच पार पडल्याचं समजतंय। येत्या काळात काही आकड्यांची जुळवाजुळव करून ऑपरेशन टायगर 3.0 होणार असल्याची माहिती समोर येते आणि त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत तिसऱ्यांदा राजकीय भूकंपामुळे खळबळ उडणार का हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असेल। तर खासदारांच्या ऑपरेशन टायगर नंतर आता आमदारांचं ऑपरेशन टायगर राबवलं जातंय का अशी चर्चा सुरू झाली आहे। कारण ठाकरेंचे 4 आमदार शिंदेंना भेटल्याची माहिती समोर येते। त्यासोबतच 12 आमदार हे सोबत असल्याची या आमदारांनी शिंदेंना आश्वासन दिल्याची देखील चर्चा रंगतेय। त्यामुळे आता ऑपरेशन टायगरचा हा पुढचा टप्पा नेमका कसा असणार, खरंच पुन्हा एकदा ठाकरेंना आणखी एक मोठा धक्का देण्याच्या तयारीत शिंदे आहेत का हे पाहणं महत्त्वाचं असेल। परवाच झालेल्या महाविकास आघाडीच्या आमदारांच्या बैठकीला ठाकरेंचे काही आमदार अनुपस्थित होते आणि तेव्हापासूनच या चर्चांना जोर येऊ लागलेला आहे। आता खासदारांनंतर आमदारांचा नंबर असल्याची चर्चा सुरू झाली आहे। त्यामुळे खरंच हा धक्का दिला जाईल का आणि ठाकरेंचे असे कुठले आमदार आहेत जे शिंदेंच्या संपर्कात आहेत हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे। मात्र ठाकरेंचे 4 आमदार शिंदेंना भेटलेत आणि त्यांनी असा दावा केलेला आहे की 12 आमदार आमच्या सोबत आहेत आणि त्यामुळे अशी चर्चा रंगतेय। आता खरंच आमदारही फुटीच्या उंबरठ्यावर आहेत का हे पाहणं महत्त्वाचं असेल। आपले प्रतिनिधी वेदांत नेब आपल्या सोबत आहेत। वेदांत, ऑपरेशन टायगरचा पुढचा टप्पा खरंच राबवला जातोय का? पडद्यामागे नेमकं काय घडतंय? ज्या प्रकारे आपण बघितलं की खासदारांच्या फुटीनंतर आमदार सुद्धा आमच्या सोबत येतील असा दावा शिंदे शिवसेनेच्या काही नेत्यांनी केला होता आणि त्यानंतर आता ऑपरेशन टायगर म्हणजे खासदारांचं ऑपरेशन टायगर यशस्वी झाल्यानंतर आता आमदारांशी सुद्धा संपर्क साधला जातोय। त्यासोबतच त्यांना आपल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न केला जातोय अशी माहिती सूत्रांकडून मिळते, ज्यामध्ये 3 ते 4 आमदारांशी चर्चा झाल्याचं सुद्धा कळतंय आणि त्यामध्ये 12 आमदार हे शिंदे शिवसेनेसोबत यायला तयार असल्याचं कळतंय। 14 आमदार तयार झाल्यावर म्हणजे 14 जणांचा गट यामध्ये लागणार आहे आणि त्यामुळे या सगळ्याची चर्चा आता सध्या सुरू आहे आणि ज्यामध्ये ऑपरेशन टायगर 3.0 हे राबवलं जाणार आहे। विशेष म्हणजे आपण बघतो की उद्धव ठाकरेंचा उद्यापासून दौरा सुरू होतोय, ज्यामध्ये जे फुटलेले खासदार आहेत त्यांच्या मतदारसंघात जाऊन ते कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत। असं असताना दुसरीकडे ऑपरेशन 3.0 सुरू झाल्याचं कळतंय। या संदर्भातले अपडेट जाणून घेत राहू वेदांत, धन्यवाद या माहितीसाठी।